स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्वाची प्रेरणा सुरूच होती। लाखो अंधारलेल्या आयुष्यांना त्यांनी प्रकाशाची झळाळी दिली। तथागत गौतम बुद्धांचा धम्म जनसामान्यात रुजवला। त्या महामानवाने अखेरपर्यंत लोककल्याणासाठी आयुष्य झिजवलं आणि अखेर 6 डिसेंबर 1956 साली देशात तो काळा दिवस उजाडला। याच दिवशी भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी अखेरचा श्वास घेतला। याच दिवसापासून देशातील कानाकोपऱ्यातून लाखो अनुयायी दादर मुंबईच्या चैत्यभूमीवर हजेरी लावून बाबासाहेबांना आदरांजली वाहतात। मात्र यंदा देशात कोरोनाचे सावट आहे। यातच गर्दीच्या ठिकाणी सध्याच्या काळात कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याकरिता खबरदारी घेणे गरजेचे आहे। मात्र यावर्षी कोरोनामुळे आपण आपल्या घरी राहूनच सर्वांनी बाबासाहेबांना अभिवादन करायचे आहे। ज्याप्रमाणे आपण 14 एप्रिल बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी केली, त्यातच संपूर्ण बौद्ध अनुयायांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनही आपापल्या घरीच साजरा केला। असाच संयम ठेवून आपल्याला येणाऱ्या महापरिनिर्वाण दिनी आदरांजली वाहायची आहे आणि प्रशासनाला, सरकारला कोविड काळात सहकार्य करायचे आहे, असे आवाहन केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले। 6 डिसेंबरला संपूर्ण देशभरातून मुंबईला चैत्यभूमीवर लाखोच्या संख्येने लोक येतात। गेल्या 7-8 महिन्यापासून आपण सगळे कोरोनाचा सामना करतो आहोत। कोरोना संपूर्ण जगामध्ये वाढलेलाच आहे, परंतु बघता बघता आपल्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोना वाढलेला आहे आणि आता त्याचं जे प्रमाण आहे थोडं कमी होते, गोष्ट खरी आहे। पण कोरोना व्हायरस हा अत्यंत संसर्गजन्य अशा पद्धतीचा रोग आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनी काळजी घेणं अत्यंत आवश्यक आहे। ज्याप्रमाणे 14 एप्रिलला सुद्धा आपण चैत्यभूमीला गर्दी केली नाही, त्यानंतर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या वेळेला नागपूरला लाखोच्या संख्येने लोक जातात, त्या ठिकाणी सुद्धा लोक आले नाहीत। इतर हिंदू धर्माचे जे सण होते, दिवाळी होता, तर दसरा होता, नवरात्र उत्सव होता, ईद होती, या सगळे जे सण होते ते सगळे सण लोकांनी आपापल्या घरामध्ये साजरे केलेले आहेत। त्यामुळं माझं सगळ्या देशभरातल्या आंबेडकरवाद्यांना आव्हान आहे की ही वेळ जी आहे ही वेळ गर्दी करण्याची वेळ नाही, ही वेळ चैत्यभूमीला बाबासाहेबांचं दर्शन घेण्याची वेळ नाही आहे। आपण आपल्या घरामध्येच बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करू, बाबासाहेबांना घराघरामध्ये अभिवादन करायचं आहे। ज्या ठिकाणी बाबासाहेबांचा पुतळा असेल त्या पुतळ्याला 4-5 लोकांनी जाऊन हार घालायचा आहे आणि मुंबईला कुणीसुद्धा येऊ नये अशा पद्धतीचं माझं सगळ्या आंबेडकरवादी जनतेला, बौद्ध जनतेला माझं आव्हान आहे। कारण कोरोनाचा सामना करायचा असेल तर गर्दी टाळली पाहिजे आणि गर्दी टाळल्याशिवाय कोरोना जाणार नाही आहे आणि त्यामुळं आपण सगळ्यांना माझं आव्हान आहे, सगळ्यांना विनंती आहे की उद्या येणारा जो 6 डिसेंबर आहे त्या 6 डिसेंबरला मुंबईला कोणी येऊ नये आणि चैत्यभूमीला गर्दी करू नये अशा पद्धतीचं माझं सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्यांना माझी नम्र विनंती आहे। यासोबतच आरपीआयचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर राजेंद्र गवई यांनी सुद्धा नागरिकांना आवाहन केले आहे। 6 डिसेंबरला परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी चैत्यभूमी येथे करोडो भीम अनुयायी येतात। जे लोक मुंबईला येऊ शकत नाही ते आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये प्रमुख ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देतात। सोलापूरमध्ये पार्क स्टेडियमच्या समोर असलेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा, अमरावतीमध्ये हिरवीन चौकात असलेला पुतळा, अन्य जिल्ह्यामध्ये अन्य महत्त्वाच्या ठिकाणी लोक बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात। परंतु यावर्षी माननीय मुख्यमंत्री यांनी ऑनलाईन अभिवादन करण्याची विनंती केलेली आहे, तेव्हा आपण त्या विनंतीला मान दिला पाहिजे। आपण सर्वांनी घरातच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करावं अशा प्रकारची कळकळीची विनंती करतो। जय भीम, जय भारत। अजय शृंगारे, विदर्भ न्यूज, अमरावती।